नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे नागेश्वर आता देवकीकडे आलेला आहे आणि नागेश्वरने एकच ठरवलेलं आहे की देवकीकडून फक्त सत्य जाणून घ्यायचं नक्की कुठे आहे. कारण जर वारसदार मुलगी सापडली की तिला संपवून टाकलं की मग मात्र आपण निवांत झालो. इतके दिवस साम्राज्य उपभोगतोय तरीही नागेश्वरची हाव अजून संपलेली नाही. मग गाणं म्हणतच नागेश्वर तिथं आलेला असतो. हातामध्ये फळं आणलेली असतात आणि तो म्हणत असतो, काय रे हे कोणी बांधून ठेवायला सांगितलं होतं? तिची अवस्था बघा, तिचं वय बघा आणि बांधून काय ठेवलंय बरं? सोडा बरं तिला, चला लवकर. असं म्हणत त्याने स्वतः सांगितलेलं असतं देवकीला बांधून ठेवा आणि आता तिला सोडा अशी परमिशन देत असतो. मग त्याची माणसं जी आहेत लगेच त्याला सोडायला येतात आणि म्हणत असतात की चला. आता नागेश्वर हा देवकीच्या समोर तिथे बसलेला असतो. देवकीला म्हणत असतो की तुझी ही अवस्था जी आहे ना, या अवस्थेला जबाबदार ना तू स्वतःच आहेस बघ. असं म्हणत तो देवकीला बोलत आहे. त्याच वेळी तो म्हणतो, बघ मी भेटायला आलोय तुला, तुझ्यासाठी फळं आणलेली आहेत. देवकीला तो फळं देतो आणि त्याच वेळी देवकी मात्र शांत बसलेली असते. तोंडातून एक शब्दही काढत नसते. कारण नागेश्वर काय आहे ते तिला चांगलंच माहिती आहे. आज 20 वर्षापूर्वी नागेश्वरने केलेल्या गुन्ह्यामुळं देवकीचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तिच्या नवऱ्याचा तिच्या डोळ्यांसमोर खून झालेला आहे. त्याचबरोबर तिची मुलगी तिच्यापासून गेली, त्यांचं साम्राज्य सगळं गेलेलं आहे आणि तरीही ह्या माणसाचा छळ मात्र देवकीने मांडलेला, देवकीचा जो चालू असलेला छळ आहे तो अजून संपलेला नाही. 20 वर्षानंतर पुन्हा आलेली असूनही पुन्हा या नागेश्वरच्या तावडीत ही देवकी सापडलेली असते. तेव्हा मात्र इकडे नागेश्वर देवकीला म्हणत असतो, अगं देवकी, तुला माहिती आहे का, पहिलं तुझा चेहरा बघितला की मला ना दिवस बाहेर जायचं गं, त्यासाठी मी आसुसलेलं असायचं. पण आता हे सगळं काय होऊन बसलंय? काय अवस्था झाली आहे गं तुझी? पण मला एक कळत नाहीये, तुझी जर अवस्था अशी असेल तर तुझ्या पोरीची काय अवस्था झाली असेल? विचार कर ना. नाही, अनाथ आश्रमातच वाढली असेल ती, पण जरा विचार कर, काय झाली असेल तुझ्या पोरीची अवस्था? असं देवकीला तो मुद्दामच बोलत असतो. देवकी मात्र शांतच असते. ती सुरुवातीला काहीच बोलत नाही, कारण देवकीला चांगलंच माहिती आहे की हा माणूस काय आहे आणि याच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाही. या गोष्टी देवकीला सुद्धा चांगल्याच माहिती आहेत. त्यानंतर नागेश्वर तिला बोलतच असतो की कळतंय का, म्हणजे बघ, तुझ्या लक्षात येतंय का काय होऊ शकतं हे? असं म्हणत नागेश्वर तिला बोलतच राहतो. तेव्हा देवकी मात्र शांत असते. नागेश्वर म्हणतो, बघ, म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का, खरंच तुझ्या पोरीची अवस्था नीट असेल ना, का काही प्रॉब्लेम झाला असेल? नाही, विचार कर जरा. असं नागेश्वर तिला सांगत असतो. म्हणजे अनाथाश्रमात असली तर ठीक आहे, पण तुझ्या पोरीबरोबर जर का काही बरं वाईट झालं असेल तर? नाही, कळणार कसं तुला? तिची अवस्था काय असेल, ती कुठं असेल, तिच्या बाबतीत काय झालेलं असेल? नाही, विचार कर तू. आणि तिचं काही कोणी केलं असेल तर? देवकीला वाईट वाटू लागतं, कारण आपली मुलगी खरंच कुठं असेल. एवढ्या मोठ्या साम्राज्याची ती मालकीन होती आणि कुठल्या परिस्थितीत वाढत असेल, असे अनेक प्रश्न देवकीच्या पुढे असतात. देवकी मात्र शांतच असते. नागेश्वर तिच्याबद्दल वाटेल ते बोलत असतो. नागेश्वर म्हणत असतो, तिला जर कुणी काही केलं असेल तर काय करणार आहेस? असं नागेश्वर तिला सांगत असतो. तेव्हा मात्र देवकीला खूप राग येतो आणि देवकी म्हणते की बस, आत्तापर्यंत खूप ऐकलंय तुझं, एक शब्दही बोलायचा नाही. कारण तुला वाटत असेल, पण एवढं सहजासहजी तू माझ्या मुलीपर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि माझ्या मुलीबद्दल जर मला काही माहीत असतं तर मी स्वतः सांगितलं असतं, पण मलाच माहीत नाही आहे तर मी काय सांगणार आहे तुला? असं इकडे नागेश्वरला देवकी सांगत असते. देवकी म्हणत असते, मला नाही माहिती माझी मुलगी कुठं आहे आणि काय. जरी माहीत असतं तरीही मी तुला सांगितलं नसतं, हेही तेवढंच खरं आहे. असं देवकी नागेश्वरला बोलते. नागेश्वर तिच्याकडे ओरडून बोलत असतो. इतक्या वेळ शांतपणे बोलणारा नागेश्वर आता रागाने बोलायला सुरुवात करतो. सांग कुठे पोरगी तुझी? पण देवकीला खरंच माहीत नाहीये की तिची मुलगी कुठं आहे. तीच त्या गोष्टीचा शोध घेते. तर नागेश्वरला ती काय उत्तर देणार आहे? इकडे गिरिजा आणि रुद्र पोलीस कंप्लेंट करतात, कारण त्यांच्या बाबतीत फ्रॉड झालेला असतो 45,000 रुपयांचा. आणि मग गिरिजा म्हणत असते की रुद्र, खरंच मला माफ करा, एवढे मोठे पैसे माझ्यामुळं तुमचे वाया गेलेत. रुद्र म्हणता, हो एवढे काही नाही आहे, मला माहिती आहे 45,000 आहेत, पण ठीक आहे, एवढं काही नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की मला माहिती आहे 45,000 कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, किती दिवस कष्ट करावे लागतात.
त्यावर रुद्रचं म्हणणं असतं की काळजी करू नका गिरिजा. अहो, आत्ता तुमची पहिली परिस्थिती राहिलेली नाहीये, आता परिस्थिती बदललेली आहे, असं रुद्र तिला सांगत असतो. पण गिरिजाला मात्र वाईट वाटत असतं की नाही, एवढे पैसे आपल्यामुळं वाया गेलेत, हे सगळं आपल्यामुळं झालंय, असं सगळं गिरिजाच्या मनात येत असतं. आणि तेव्हा मात्र गिरिजा आणि रुद्र दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा गिरिजा म्हणते की खरंच म्हणजे तुम्ही किती चांगले आहात, माझ्यामुळे एवढं सगळं झालं पण एक शब्दही तुम्ही मला बोललेला नाहीत. त्याचवेळी कुशल मात्र पाठीमागून पाहत असतो, लपून बसलेला असतो. आता कुशल कोण? ज्याला गिरिजा आवडत असते म्हणून लग्नाच्या दिवशी त्याने गिरिजाला किडनॅप केलेलं होतं. इकडे रुद्र म्हणतो की मला एका मीटिंगसाठी एनजीओत जायचं, मी तुम्हाला घरी सोडतो आणि मग तिथून मी मीटिंगला जातो. गिरिजा म्हणते की अहो रुद्र, मग राहू द्या ना, मी रिक्षाने जाईल घरी, तुम्ही जा मीटिंगसाठी, तुम्हाला उशीर होईल ना. रुद्र म्हणतो खरंच ना, म्हणजे रिक्षाने जाल ना, पैसे वाचवायचं म्हणून चालत नाही ना जाणार. गिरिजा म्हणते नाही, मी जाईल रिक्षाने, असं गिरिजा रुद्रला सांगते. आणि तिथून रुद्र गेला की कुशल तिथे येतो आणि कुशल मात्र गिरिजाकडे पाहत असतो. गिरिजाला म्हणतो की कळलं का? नाही, आता तुला प्रश्न पडला असेल, आत होतो मी, सुटलो कसं? पण एक गोष्ट लक्षात ठेव, जसं आत टाकलं जातं तसं बाहेर काढणारी माणसंही असतातच ना, असं कुशल गिरिजाला म्हणत असतो. शेवटी मी तुला त्यावेळेसही सांगितलं होतं आणि मी आत्ताही सांगतोय. आणि गिरिजाला मात्र खरंच खूप राग आलेला असतो या कुशलचा, कारण कुशलने तिला खूप त्रास दिलेला असतो आणि प्रत्येक वेळेस त्या त्रासातून रुद्राने तिला वाचवलेलं असतं. आणि आत्तासुद्धा कुशल तिला त्रास देण्यासाठीच तिथं आलेला असतो. आणि त्याने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं असतं की या सगळ्यातून बाहेर काढणारी माणसंसुद्धा असतात आणि मलाही तशाच एका माणसाने बाहेर काढलेलं आहे, कारण मी तुला त्यावेळेसही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो. गिरिजा म्हणत असते की निघ आत्ताच्या आत्ता. तो म्हणत असतो तू स्वतः माझ्याकडे येशील, अशी माझ्याकडे एक गोष्ट आहे. मग तिथं असलेल्या हवालदारांना गिरिजा बोलवते, काका मला रिक्षा मिळत नाही आहे, थोडी मदत कराल का? मग हवालदार तिथे येतात की कुशल लगेच पळून जातो. मग गिरिजा आता त्या काकांबरोबर रिक्षा शोधण्यासाठी जाते. ते म्हणतात पुढच्या चौकात मिळेल रिक्षा. मग गिरिजा आणि ते काका पुढच्या चौकात जातात. इकडे गिरिजा आता घरी येते, म्हणजे तिच्या घरी माहेर येते. तिथं आल्या आल्या तिला मोनूची आठवण येते, बाबांची आठवण येते. मग मोनूचा जो गुल्लक असतो तो ती घेते आणि म्हणू लागते की मला याच्यातले पैसे काढलेच पाहिजेत. तिला आठवतं मोनू जेव्हा त्यात पैसे साठवायचा तेव्हा मोनूने सांगितलेलं होतं की ताई, हे पैसे मी यात टाकत आहे, यातले पैसे अजिबात खर्चायचे नाहीत, पुन्हा काढायचे नाहीत, असं मोनूने तिला बजावून सांगितलेलं होतं. मग गिरिजा मोनूची माफी मागते. ती म्हणते की मोनू मला माफ करा बाळा, मी पुन्हा यामध्ये पैसे गोळा करेन, पण आज मला हे पैसे लागणार आहेत. आणि गिरिजाने गुल्लक फोडलेला असतो, त्यातनं पैसे बाहेर पडतात, पण त्याचबरोबर एक कागदही असतो, म्हणजे चिठ्ठी असते. आणि मग गिरिजाला असं वाटतं की मोनूने अशीच कोणती तरी चिठ्ठी तिथे ठेवलेली आहे. म्हणून गिरिजा ती चिठ्ठी पाहते आणि तिला धक्काच बसतो, कारण त्या चिठ्ठीमध्ये रुद्रने तिला लिहून सांगितलेलं असतं की मी प्रभास सेतुपती नाहीये, तर मी रुद्रप्रताप घोरपडे आहे. गिरिजाला आठवतं ती चिठ्ठी कधी दिलेली होती, जेव्हा हॉस्पिटलमध्ये गिरिजाच्या बाबांची तब्येत क्रिटिकल असते. तेव्हा सुद्धा इकडे गिरिजा आणि रुद्र दोघंही समोरासमोर आलेले असतात आणि चेकवरचं नाव बघून गिरिजाच्या लक्षात आलेलं असतं, हा तर रुद्रप्रताप घोरपडे आहे आणि आत्ता हा माझ्या मदतीला आलाय. ही गोष्ट गिरिजाला पटलेलीच नसते आणि म्हणून तर गिरिजा ज्या पद्धतीने रुद्रकडे पाहत असते तेव्हा मात्र आता गिरिजाला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात, असं गिरिजाला वाटत असतं. तेव्हा मात्र इकडे गिरिजा देवीला नमस्कार करते आणि म्हणते खरंच हे सगळं माझ्यामुळे झालंय. तेव्हा जर मी ही चिठ्ठी वाचली असती आणि रुद्रप्रताप घोरपडे यांची मदत घेतली असती तर आज ह्या लग्नामध्ये आम्हाला दोघांना अडकण्याची गरजच पडली नसती, मनाविरुद्ध लग्न करावं लागलं नसतं आणि माझे बाबासुद्धा केले नसते, असं गिरिजा बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच आता रुद्र एनजीओमध्ये आलेला आहे आणि तिथे श्री येतो आणि श्रीमंत म्हणतो की रुद्र थोड्याच वेळात मीटिंग सुरू होणार आहे, तू तयार आहेस ना, असं सांगितलं जातं. आणि मग रुद्र सांगतो की हो. तेवढ्यात गिरिजा तिथे येते आणि रुद्रला
गिरिजा म्हणते की अहो, रुद्राला म्हणते की माझं महत्त्वाचं काम आहे. श्रीमंत म्हणतो महत्त्वाचं काम आहे म्हणजे मी इथं थांबलंच नाही पाहिजे, मी गेलं पाहिजे ना इथून, तरच महत्त्वाचं काम माझं पूर्ण होणार आहे, असं रुद्र बोलतो. त्याच वेळी इकडे रुद्र आणि गिरिजा आणि दोघंही बोलत असतात. गिरिजा म्हणते की ही चिठ्ठी, आणि ती चिठ्ठी रुद्राला देते. त्याचबरोबर रुद्राला पैसे देते आणि म्हणते की हे पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवा. खरंच मी सांगते, हे पैसे तुमच्याकडे ठेवा, असं म्हणत तिने ते पैसे रुद्राला दिलेले आहेत. रुद्र म्हणतो काय आहे? गिरिजा म्हणते माझ्यामुळे तुमचं नुकसान झालंय ना, मला माहिती आहे एवढ्या पैशातून ते नुकसान नाही भरलं जाणार, पण मला वाटतंय म्हणून मी तुम्हाला हे पैसे देते, असे गिरिजा सांगत असते. तेव्हा मात्र रुद्र म्हणतो ठीक आहे, तुम्हाला बरं वाटेल ना हे पैसे मी माझ्याकडे ठेवले तर? त्यावर रुद्र म्हणतो की हो. मग गिरिजा ते पैसे स्वतः रुद्रला देते. रुद्र ते पैसे स्वतःकडे ठेवतो आणि पाकिट काढतो आणि पाकिटातले पैसे काढतो आणि म्हणू लागतो की हे घे. आणि मग ते पैसे तो गिरिजाला देतो आणि म्हणतो हे पैसे मी माझ्या नवऱ्याच्या हक्काने, एक नवरा म्हणून माझ्या बायकोला तिच्या खर्चासाठी देत आहे, आता तुम्ही नाही म्हणायचं नाही, असं म्हणत रुद्राने तिला पैसे दिलेले आहेत आणि आता गिरिजाला ते पैसे घ्यावे लागतात. तेव्हा मात्र गिरिजा रुद्रकडे पाहते आणि त्यानंतर गिरिजा म्हणते की आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, असं म्हणत गिरिजा रुद्रला ती चिठ्ठी देते आणि सांगू लागते की ही चिठ्ठी. रुद्र ती चिठ्ठी पाहतो आणि म्हणतो काय? गिरिजा म्हणते हो, मी जेव्हा त्यावेळेस तुम्ही मला पैसे दिले होते ते पैसे मी आणले आणि गुल्लकमध्ये टाकले, आणि म्हणूनही ते पैसे गुल्लकमध्ये टाकले होते. आज जेव्हा मी गुल्लक काढला तेव्हा त्यात मला ही चिठ्ठी मिळाली आणि आज मला कळलं की तेव्हा तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा मात्र इकडे रुद्र म्हणतो काय? रुद्राला तर धक्काच बसलेला असतो की हे सगळं काय आहे. म्हणजे गिरिजाला खरंच तेव्हा कळलेलं नव्हतं, गैरसमज झालेला होता, पण रुद्रने ज्या पद्धतीने हे सगळं समजून घेतलेलं असतं, ही परिस्थिती हाताळलेली असते, ती मात्र खरंच पाहण्यासारखी असते. आणि तेव्हा मात्र इकडे रुद्र ज्या पद्धतीने हे सगळं पाहत असतो, या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो, आणि रुद्रने खरंच गिरिजाला खूपच समजून घेतलेलं असतं. इकडे रुद्रला आठवतं. रुद्र म्हणतो काय हे? ठीक आहे, आणि तो हसू लागतो. गिरिजाला सुद्धा हसू येत असतं. पण गिरिजा जेव्हा बोलते तेव्हा तिथे श्रीमंत येतो आणि रुद्र म्हणू लागतो की हे सगळं याच्यामुळे झालंय, तू दिली होतीस ना असली फालतू आयडिया मला. आणि रुद्र ती चिठ्ठी इकडे श्रीमंतला दाखवतो. श्रीमंत म्हणतो काय? मी दिली होती म्हणजे? माझा काय संबंध याच्याशी, आणि मी कशाला देईल ना, असं रुद्र सांगत असतो. त्याच वेळी श्रीमंत आणि रुद्र एकमेकांशी बोलत आहेत. श्रीमंत म्हणत असतो रुद्र, आपली मीटिंग होणार आहे, आपल्याला जायला पाहिजे. आणि ती चिठ्ठीचं सगळं कळलेलं असतं आणि सगळेजण हसत असतात. सगळ्यांना कळलेलं असतं की नक्की काय गोंधळ झालेला आहे आणि गोष्टी काय घडलेल्या आहेत. आता मात्र इकडे गिरिजा आणि रुद्र. गिरिजा म्हणते की मला माफ करा, मी खूप मोठा गैरसमज करून घेतला होता, खरंच मला माफ करा, माझी चूक झालेली आहे, असं म्हणत गिरिजा पुन्हा एकदा माफी मागत असते. त्याचवेळी गिरिजा आणि रुद्र दोघंही एकमेकांकडे पाहतात. दोघंही एकमेकांना छान अशी स्माईल देतात आणि त्यानंतर दोघांनाही खूप भारी वाटलेलं असतं. त्याचबरोबर इकडे घरी आता गिरिजाला भेटायला विशाखा आलेले असते. तर दारातच उर्वशी बसलेली असते आणि तिची वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात आणि उर्वशीला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय. उर्वशी मात्र म्हणत असते की बस. आणि मग गिरिजा अशी ती बोलत असते तेव्हा उर्वशी म्हणते की आता ती एक बिनकामाची आहे, तिने एवढं मोठं त्या रुद्राचं नुकसान केलेलं आहे, त्याच्या आयुष्याचं नुकसान केलेलं आहे. विशाखा म्हणत असते की शक्यच नाहीये गिरिजा असं कोणाचं नुकसान करणं, रुद्राचं तर ते नुकसान करणारच नाही. त्याच वेळी आता आतून तिथे वासंती आलेली असते आणि ती हे सगळं पाहते. जेव्हा वासंती ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते तेव्हा मात्र इकडे वासंतीला खूप राग येतो, कारण गिरिजा या घरची सून आहे, असं वासंती आवर्जून ठणकावून सांगत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की नागेश्वरचं अजून काही संपलेलं नाहीये. नागेश्वर फक्त एकच बोलत असतो की मला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळल्या पाहिजेत, आणि सांग कुठे वारसदार मुलगी, सांग मला,
एवढंच नागेश्वर बोलत असतो. आणि तेव्हा मात्र देवकी आणि नागेश्वरला तिथे गिरिजा बाहेरून पाहत असते. आणि मग मात्र देवकी आणि नागेश्वर दोघंही तिथं आहेत हे गिरिजाच्या लक्षात येतं. म्हणजेच देवकी मावशी इथं आहेत आणि नागेश्वरच्या तावडीत आहेत ही गोष्ट गिरिजाला कळते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की गिरिजाला रस्त्यातच कुशल भेटतो आणि कुशल इकडे म्हणत असतो की मला तुला एक गोष्ट सांगायची आणि तो व्हिडिओ दाखवायला सुरुवात करतो ज्यामध्ये नागेश्वरने गिरिजाच्या बाबांना मारलेलं असतं आणि नागेश्वरने हे सगळं जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त सुडापोटी केलेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि मग नागेश्वरने मारलेला आहे हा व्हिडिओ कुशल दाखवतो आणि तो गिरिजाला म्हणतो की हा व्हिडिओ मी तुला तेव्हाच देईल जेव्हा तू माझी होशील. त्या घोरपडेच्या पोराला सोडून तू माझ्याशी लग्न करशील तेव्हाच हा व्हिडिओ मी तुला देईल असं इकडे कुशल तिला सांगतो. आता गिरिजा खानदेशी त्याच्या कानाखाली मारते कारण त्या व्हिडिओची गिरिजाला गरजच नाहीये. तिला स्वतःला माहिती आहे की तिच्या बाबांना मारणारा हा नागेश्वर घोरपडे आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.